नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. कार्यक्रम अर्थातच डॉक्टर्स रूम. मंडळी, गेले काही महिने आपण थोडेसे रिलॅक्स झालो होतो आणि आता पुन्हा थोडे अवेअर व्हायला लागलोय आणि हे सगळं मी बोलतेय कोविडच्या संदर्भात. मंडळी, आता आपण समजून चाललो होतो की आता कोविडचा नवीन येणारा जो व्हेरियंट आहे तो खूप डेंजरस नाही किंवा त्याचा फारसा त्रास होत नाही, त्यामुळे आपण जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर होतं ते सगळं बऱ्यापैकी थांबवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता पुन्हा काही जणांच्या तोंडावर मास्क दिसायला लागलाय आणि बाकी स्वच्छतेची जी उपाययोजना आहे, म्हणजे वारंवार हात स्वच्छ धुणं, अन्न शिजवताना किंवा सेवन करताना किंवा बाळापाशी जाताना किंवा एखाद्या पेशंटपाशी जाताना हाताची स्वच्छता बाळगणं, आपण यूज टू झालो या सगळ्या गोष्टीसाठी. तरी सुद्धा मंडळी, आता पावसाळा आलाय, तर मग लहान मुलांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो तेव्हा मग सर्दी खोकला आणि त्याच्याबरोबर येणारा ताप सुद्धा आहे आणि तो ताप काही वेळेला थांबतो, पण काही कालावधीनंतर पुन्हा तापाची तीव्रता वाढायला लागते मुलांमध्ये आणि मग आपण घाबरतो. मग अशा वेळेला नेमकं कोविडचं आणि या तापाचं काही रिलेशन आहे का, किंवा नेमकं फक्त ही साधी सर्दी ताप खोकला आहे का? तर याबद्दल आपण डॉक्टरांशी कन्सल्ट करतो. काही वेळेला ताप कमी होतोय म्हटल्यावर थोडंसं दुर्लक्ष सुद्धा करतो. पण मंडळी, आपण आज एका वेगळ्या विषयाकडे थोडंसं बघतोय आणि आपल्याला आज मार्गदर्शन करतायत लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील मिरजकर. मंडळी, तुमच्या कानावर अधनमधनं हा विषय आला असेल की लहान मुलांमधला पोस्ट कोविड MISC. आता नेमकी ही संकल्पना काय आहे आणि अनेकांच्या कानावर अनेकदा हा शब्द पडायला लागलाय, तर नेमकं हे काय आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण त्याची सिव्हिअरिटी काय आहे आणि नेमकं लहान मुलांमधला हा पोस्ट कोविड MISC त्यांना झालेला आहे का, त्यासाठी काय काय इन्व्हेस्टिगेशन लागणार आहेत आणि त्या करणं किती गरजेचं आहे, या सगळ्या संदर्भात आज आपण इथून माहिती जाणून घेणार आहे. मी सुद्धा खूप अनभिज्ञ आहे, तर तुमच्यासोबत मी सुद्धा हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करते आणि आपण डॉक्टर स्वप्नील मिरजकर यांच्याशी आता बोलणार आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. खरं तर मी जेव्हा तुमच्याशी या विषयाबद्दल बोलायला सुरुवात केली होती तर तेव्हा काही गोष्टी मला उलगडल्या, पण काही गोष्टी मला अजूनही उलगडत नाहीयेत. आपण त्या अगदी सर्वसामान्य आपल्या लिस्नर्स पर्यंत इतक्या व्यवस्थित समजावून सांगूया की एखाद्याच्या घरात अशा पद्धतीनं बाळाला ताप येत असेल, लहान मुलांना ताप येत असेल, तर हा ताप या आपण जी कन्सेप्ट बोलतोय आता तर त्या संदर्भातला नाही आहे ना, तर त्यांना पण हे सगळं क्लिअर होईल आणि मग नक्कीच त्या बाळाला या सगळ्या प्रकारामधून बाहेर काढायला त्यांना मदत होईल. तर सुरुवातीला आपण हे बघूया की ही जी पोस्ट कोविड MISC ही जी संकल्पना आहे ही नेमकी काय आहे ते आपण आधी सविस्तर सांगूया आणि मग त्या डिटेलिंगकडे जाऊया. पोस्ट कोविड MISCचा फुल फॉर्म मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम असा आहे. आणि हा पोस्ट कोविड आपण यासाठी म्हणतो की ऍक्च्युली जेव्हा हा पोस्ट कोविड MIS असतो त्यावेळेला बाळाला ऍक्च्युअल कोविड इन्फेक्शन नसतं, म्हणजे त्याच्यापासून दुसऱ्याला जंतुसंसर्ग नाही होत ह्या कोविडचा. ऑलरेडी कोविड हा त्या बाळाला पूर्वी होऊन गेलेला असतो. साधारणतः 4 ते 6 आठवड्यांपूर्वी त्याला ॲक्च्युअल कोविड इन्फेक्शन झालेलं असतं. ते मे बी सिम्टमॅटिक किंवा असिम्टमॅटिक असं असू शकतं, म्हणजे त्याची लक्षणं ही जाणवली असतील किंबहुना नसतील, पण हा जो MIS आहे ह्याची मात्र लक्षणं बऱ्याच मुलांमध्ये जी आम्ही बघितलेली आहेत ती तीव्र आहेत. काही केसेसमध्ये तर ती जीवघेणी देखील ठरलेली आम्ही बघितलेली आहेत. म्हणून तर आपण ह्या विषयावरती आज चर्चा करूया की ॲटलिस्ट ही नेमकी टर्मिनॉलॉजी काय आहे, ह्याच्यामध्ये काय होतं शरीरामध्ये, त्याची लक्षणं काय आहेत, ह्या आजाराचं वर्गीकरण कसं आहे, केव्हा आपण एमर्जन्सी केअर ही पटकन घेतली पाहिजे, त्याच्या एक रुटीन तपासण्यांबद्दल जाणून घेऊ आणि एक ट्रीटमेंटचा एक संक्षिप्त ह्याच्यामध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करूया. नक्कीच नक्कीच. साधारणतः मे 2020 पासून हा पोस्ट कोविड MISच्या केसेस आपण बघायला सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये साधारणतः बऱ्याच अजूनही डॉक्टरांमध्ये पण ह्याच्याबद्दलचं पूर्ण तितकं डिटेल ज्ञान म्हणा किंवा त्याचा उलगडा झालेला नाही आहे. म्हणून तर त्याला टेम्पोरली असोसिएटेड विथ कोरोना व्हायरस असंच त्यांनी नाव दिलेलं आहे. म्हणून आज आपण ह्या MIS बद्दल त्याच्या समज, गैरसमज, भीती, ज्या काही आपण गोष्टी ऐकलेल्या असतात ह्या जरा
नेमकं काय आहे आणि त्याचे गैरसमज दूर करून घेऊया. नक्कीच. ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲक्च्युअल कोविड हा त्या बाळाला झालेला नसतो. पूर्वी होऊन गेलेला कोविड म्हणजे 4 ते 6 आठवड्यापूर्वी ॲक्च्युअल कोविड जेव्हा इन्फेक्शन झालेलं असतं तेव्हा त्या बाळांच्या मध्ये त्या कोविडला लढा देण्यासाठी अँटीबॉडीजची निर्मिती झालेली असते. ती त्या कोविड इन्फेक्शनला लढा देऊन त्यातून मुलांना बाहेर काढते. पण काही प्रमाणात 4 ते 6 आठवड्यानंतर काय होतं, त्या अँटीबॉडीजचा जो एक सेन्स असतो की आपल्याला लढा द्यायचा आहे कोविड ह्या विषाणूच्या अगेन्स्ट, तो ऑलरेडी झालेला आहे, त्याने लढा सगळा दिलेला आहे, तो विषय संपलेला आहे. पण कुठल्या तरी किरकोळ निमित्तामुळे ते पुन्हा ॲक्टिवेट होतात आणि ते शरीरांच्या अवयवांनाच पुन्हा टार्गेट करायला चालू करतात आणि त्या विविध जे इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत आपले, जसं मेंदू आहे, हृदय आहे, किडनी आहे, आतडी आहे, ह्या सगळ्यांवरती त्याचा आघात व्हायला चालू होतात आणि त्याचे आपण लक्षणं त्याची जी दिसणार आहेत त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करूया. बरोबर. आता बऱ्याचदा काय होतं, ह्यांची लक्षणं जरी ताप, सर्दी, खोकला वगैरे असली, आपण जेव्हा डॉक्टरांना दाखवतो तेव्हा त्यांना जर त्याचा एक संशय आला तर ते अँटीबॉडीज करा असं म्हणतात, कोविड अँटीबॉडीज. कोविड हा शब्द ऐकला की पुन्हा पालकांचा एकदम गैरसमज चालू होतो की बाबा आमच्या मुलाला कोविड इन्फेक्शन झालेलं आहे का. तर ते ॲक्च्युली तसं नसतं. ते मी ऑलरेडी जसं सांगितलं की ते अँटीबॉडीजचा एक केलेला अँटीबॉडीजमुळे झालेलं हे सगळं लक्षण आपण बघणार आहोत. ते इन्फेक्टिव्ह नाही आहे. म्हणजे त्या बाळाला त्या वेळेला कोविड झालेलं नसतं. म्हणजे आपण जे आता लक्षणं बघणार आहेत इन्फेक्शन नसतं. एक्झॅक्टली. म्हणजे आधी न लक्षणं असिम्प्टमॅटिक म्हणाला तुम्ही, तर तशी लक्षणं न दाखवणारा कोविड होऊन गेलाय. पण तयार झालेल्या ज्या अँटीबॉडीज आहेत तर त्यामुळं आपल्याला या मुलांना पुन्हा पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम्स होत आहेत असं म्हणायचं. त्याचा उद्रेक म्हणू, त्या अँटीबॉडीजने केलेला एक उद्रेक किंवा सायटोकाईन स्टॉर्म असतो. ते ऍक्च्युअल इन्फेक्शन नाहीये, जंतुसंसर्ग नाहीये. त्यामुळे त्या मुलामुळे दुसऱ्याला, त्याच्या शेजारच्याला, त्याच्या शिंकण्यामुळे, त्याच्या खोकण्यामुळे कोरोना अजिबात होणार नाही, हे आपण फक्त पहिल्या मनातून काढून टाकू. त्यामुळे कोविड अँटीबॉडीजची तपासणी करायला सांगतायत डॉक्टर आपल्याला, तर लगेच घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. ते बाळ इन्फेक्टिव्ह नाही आहेत त्या घडीला, पूर्वी ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. मग आता ह्याच्यात प्रामुख्याने जसं आपण मगाशी चर्चा केली की कुठले कुठले अवयव आहेत, मेंदू आहे, हृदय आहे, लिव्हर आहे, आतडी आहे, किडनी आणि आपली एक ओव्हरऑल सर्क्युलेटरी सिस्टीम, इव्हन जॉईंट्स पण हे इन्व्हॉल्ड असतात. ह्याच्यामध्ये एक बोली भाषेत बोलायचं झालं तर ह्या सगळ्या अवयवांना एक सूज आलेली असते आणि त्याची अकॉर्डिंगली तशी लक्षणं दिसतात. मग ती कोणती, तर साधारणतः प्रचंड ताप 38 डिग्रीपेक्षा जास्त असणं, 3 ते 5 दिवसांपेक्षा जास्त राहणं, रुटीन औषधांना प्रतिसाद न देणं किंबहुना तेवढ्यापुरतं कमी होऊन पुन्हा पुन्हा येणं, हा झाला एक ताप. नंतर त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर देखील लो होतो. म्हणजे जेव्हा आपलं सर्क्युलेटरी सिस्टीम अफेक्ट होती, अशक्तपणा येणं, सारखं झोपून राहणं, उठायला न येणं, ह्या सगळ्या गोष्टी पण तेव्हा त्यांना जाणवू शकतात. स्किनवरती रॅश येऊ शकते, डोळ्यांचे चुरचुरणे, लालसरपणा येणं, पाणी येणं. परत अन्ननलिका जर इन्व्हॉल्ड असेल तर त्याच्यामध्ये जुलाब, उलट्यांचं प्रमाण देखील आपण बघितलं जातं, पोट दुखणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायला मिळतात. मग आपण ह्यामध्ये सिव्हिरिटी कशाला म्हणतो, तर समजा श्वास घ्यायला त्रास होतोय, शुद्ध व्यवस्थित राहत नाहीये, ज्याला अल्टर्ड सेन्सोरियम म्हणतो, बाळाला जागं राहता येत नाही, वारंवार झोपतंय, डोळ्यावर झापड येते, किंवा आपण त्याचे ओठ म्हणा किंवा बोटांचे नेल बेड ज्याला आपण म्हणतो हे निळसर वगैरे व्हायला लागले, हे सगळे सिव्हिअर लक्षणं झाली. सौम्य ह्याच्यामध्ये आपण काय बघतो की बाबा एक खाणं त्यांचं कमी झालेलं असतं. आता बऱ्याचदा आईंची तक्रार काय असते मुलांच्या की बाबा आमचं मूल खातच नाही, तर तिथं आम्हाला महत्वाचं काय आहे की बाबा 60% कमी त्याचा ओरल इंटेक आहे का, लघवीचं प्रमाण कमी आहे का, प्रमाण आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही पण. साधारणतः एक 6 तास लघवी न होणं हे एक डेंजर साईन आहे. मुलांची ऍक्टिव्हिटी, ताप नसताना जर मूल खेळत असेल तर त्याचा काही एवढा घाबरण्यासारखं नाही आहे. पण मूल एकदम नीरस आहे, त्याची आवडती खेळणी म्हणा किंवा त्याचा आवडता काही खेळ असेल ह्याच्यात पण इंटरेस्ट नसणं, हे देखील एक डेंजर साईन आपण पकडावं. झटका येणं, शुद्ध कमी असणं, खूप झोप करणं, डोकेदुखी,
हे आपल्या एक मेंदूचा इन्व्हॉल्वमेंट असण्याची लक्षणं आहेत. इवन जॉईंट्सना आपण सूज म्हणजे हातापायांचे जे जॉईंट्स आहेत त्यालाही सूज असते, अशाही आम्ही बऱ्याच केसेसमध्ये बघितलेलं आहे. जर ह्यापैकी काही सिरियस लक्षणं जी आपण आता दिसली तशा वेळेला लगेच आपण डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जावं आणि बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण पुढील हे करावं. बरोबर. सिव्हिअर लक्षणं सांगितली तुम्ही, पण साधारण ताप आहे फक्त बाळाला आणि मग सर्दी खोकला पण आहे, तर मॅक्झिमम आपण काय करतो की आपण आपल्या जो फॅमिली फिजिशियन असतात त्यांच्याकडे घेऊन जातो किंवा फॅमिली डॉक्टर्स असतात आपले, तर त्यांच्याकडे घेऊन जातो. कारण प्रत्येक पालक हा काही बालरोग तज्ज्ञांकडे अशी सवय नसते आपल्याला की छोट्या मोठ्या गोष्टीत आपण पटकन बालरोग तज्ज्ञांकडे गेलो. पण जेव्हा ही छोटी लक्षणं दिसत आहेत, ताप सर्दी खोकला, ही साधी समजून त्याच्यावर ट्रीटमेंट जर चालू असेल आणि त्याचा रिकरन्स मग पुन्हा पुन्हा कसा होतो, तर त्यावेळेला आपण बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे असं म्हणाले. इथं एक दोन गोष्टी आपण जे बोलला त्याच्यामध्ये एक रिकरन्स. आता रिकरन्स जर असेल म्हणजे उदाहरण द्यायचं झालं की बाबा ताप सर्दी खोकला झाला, 3 ते 5 दिवसात बाळ बरं झालंय, पुढील एक 48 तास बाळ पूर्णतः बरं आहे, त्याला अजिबात ताप नव्हता, सर्दी खोकला हे सगळं व्यवस्थित असेल आणि पुन्हा जर रिकरन्स असेल तर प्रोबॅबली एखादं नवीन व्हायरल इन्फेक्शन बाळाने घेतलं असेल. ह्याला आपल्याला पोस्ट कोविड म्हणणं म्हणजे आपण म्हणून घाबरून जाऊ नये. पोस्ट कोविड MIS साठी ऍटलिस्ट त्याला कंटिन्युअस ताप असणं आणि जो रिस्पॉन्डच न करणं, तुमच्या जे रेग्युलर सिम्पटमॅटिक औषधं आहेत त्यांना रिस्पॉन्स न देणं, आजारपणाचा कालावधी हा 3 ते 5 दिवसांपेक्षा जास्त जाणं आणि जसं आपण हे प्रामुख्यानं जे अवयवांची चर्चा केली ह्याच्यामध्ये 2 किंबहुना जास्त अवयवांची इन्व्हॉल्वमेंट असणं, म्हणजे काय बाबा, मेंदू, आतडी, लिव्हर, किडनी, हृदय, ह्या अवयवांची इन्व्हॉल्वमेंट. मग तशी त्यांची लक्षणं, मेंदूचं जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर शुद्ध व्यवस्थित नसणं, झटके येणं, खूप झोप करणं, हृदयाची म्हणजे सर्क्युलेटरी असेल तर ब्लड प्रेशर लो होतो तशी लक्षणं, आतड्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल तर उलट्या जुलाब ही लक्षणं, ह्या असे ह्याचे कॉन्स्टिलेशन ऑफ सिम्पटम्स आपण असं म्हणतो. आणि मेन ह्याच्यात जो एक पॉईंट आहे की एका ठराविक कालावधीपेक्षा लक्षणांची ड्युरेशन जास्त असणं आणि रुटीन सिम्पटमॅटिक औषधांना प्रतिसाद न देणं, मग आपण ह्या पोस्ट कोविडचा विचार करूया. अदरवाईज जर बाळ आजारी पडतंय, बरं होतंय आणि पुन्हा काही दिवसांनी आजारी पडतोय, तर हे वातावरणातील बदल, सध्या आपण पाऊस बघतोय, शाळेत मुलांना इतरही किरकोळ व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, ह्याच्यामुळे ते आजारी पडू शकतात. म्हणजे या दोन्हीतला फरक जाणून घ्यायला पाहिजे. मंडळी, लक्षात आलं असेल तुमच्या की 5-6 दिवस सुद्धा तापात कोणत्याही औषधांनी फरक न पडणं, असं होत असेल तर मात्र आपण बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायलाच हवा. कारण आता जे आपण कन्सेप्टवर बोलतोय की पोस्ट कोविड MISC, तर ते तर नाही ना, हे डॉक्टरांना ठरवू द्या, आपण नाही ठरवायचं. आपण फक्त आपल्या बाळाला बालरोग तज्ज्ञांकडे घेऊन जाणं हे इथं महत्वाचं आहे. नंतर काय काय करावं लागणार आहे, त्याच्या तपासण्या काय असणार आहेत, या सगळ्याविषयी आपण बघूया. पण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर बघूया. तर मंडळी, डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील मिरजकर. मंडळी, आपण पोस्ट कोविड MISC ही संकल्पना जाणून घेतोय, त्याचं डिटेलिंग आता डॉक्टर करतातच आहेत. पालकांनी ओळखायचं कसं हे देखील सरांनी सांगितलं की नेमकी काय लक्षणं दिसली, जशी खूप 5-6 दिवस कंटिन्युअस ताप आहे आणि नॉर्मली जी तापावरची औषधं देतात त्याला कुठलाही रिस्पॉन्स नाहीये आणि ताप जरा सुद्धा कमी होत नाहीये, किंवा वारंवार त्याला झोप येते किंवा उलट्या जुलाब होते, तर अशी लक्षणं जर जाणवली तर आपण ताबडतोब बालरोग तज्ज्ञांना आपल्या मुलाला दाखवायचं आहे. आणि त्यासाठी बालरोग तज्ज्ञांकडे आपण गेल्यावर ते काही तपासण्या आपल्याला सांगतील. सर, कोणत्या तपासण्या अशा वेळेला सांगितल्या जातात, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की ह्या नॉर्मल ताप नाही आहे आणि जे इन्फेक्शन व्हायरल होते वारंवार, आता पावसाळ्यामुळे असेल तर ते नाही आहे, हे काहीतरी वेगळं आहे, असं जेव्हा तुम्हाला जाणवतं त्यावेळेला तपासण्या कोणत्या सांगितल्या जातात? अशा केसेसमध्ये आपण रुटीन ब्लड आणि युरिनच्या तपासण्या तर करतो, सोबत एक्सरे, पोटाची सोनोग्राफी आणि हृदयाचा 2D इको देखील आपण करतो. आता ह्याच्यामध्ये कसं होतं,
नातेवाईकांनी जर डॉक्टरांनी ह्याचं सस्पिशन म्हणजे ह्याची जर शंका डॉक्टरांना वाटत असेल पोस्ट कोविडचं, तर ते ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि ह्या तपासण्या ह्या कराव्या लागतात ह्याचं गांभीर्य जाणून घेणं गरजेचं आहे. कारण सगळेच लक्षणं जे आपण आता डिस्कस केली हे म्हणजे सगळ्याच असतील असं नाही आहे. इथं ह्या आजारामध्ये बुक पिक्चर नसतं. प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळी लक्षणं जशी आपण आता डिस्कस केली, कोणामध्ये 1-2 असतील, पहिले 2 असतील, कोणामध्ये नंतरचे 2 असतील, असं अगदी 1+2 असं चित्र नसतं. ह्याचा म्हणजे ओव्हरऑल मुलांना फिजिकली तपासल्यानंतर, त्यांची हिस्ट्री जाणून घेतल्यानंतर, त्यांच्या लक्षणांचा सगळा आढावा घेऊन मग आपले बालरोगतज्ञ ह्या निष्कर्षावर येतात आणि त्यानुसारच ते तपासण्या तुम्हाला ॲडवाईस करतात. आणि जेव्हा ह्या तपासण्या आपल्याला त्याचा ॲडवाईस केलेल्या जातात किंवा सल्ला दिला जातो, ह्या कराव्या लागतात. बऱ्याचदा काय होतं, मग 2D इको कशाला करायचा? कारण इथं काय होतं, जसं मी म्हणालो की हृदयाची जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर करोनरी डायलेटेशन होतं. म्हणजे काय बाबा, हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांना सूज येते. जर त्याची इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याची ट्रीटमेंट थोडीफार वेगळी राहते आणि ट्रीटमेंटचा ड्युरेशन वेगळा राहतो. त्यामुळे इथं जर आपण 2D इको करायचा टाळला तर आपण ना ती अप्रोप्रिएट ट्रीटमेंट देऊ शकू, ना अप्रोप्रिएट कालावधीसाठी ते देऊ शकू. आणि मग ह्याचे नंतर जे पडसाद येतात, मग आपल्याला हा दिवस पुन्हा आणता येत नाही. त्यामुळे थोडं जरी हे इको, सोनोग्राफी ऐकायला थोड्याशा ह्या आपल्याला खर्चिक जरी वाटत असल्या, ह्या केसमध्ये करावं लागतात. ह्याला आपण तेवढं म्हणजे लाईटली घेऊन चालत नाही. मंडळीत लक्षात आलं असेल की त्याची सिव्हिरिटी किती आहे. जर डॉक्टरने अशा काही आपल्याला तपासण्या सांगितल्या असतील तर त्या करणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्या तपासण्यांचे रिपोर्ट काय येत आहेत याच्यावरच सगळी लाईन ऑफ ट्रीटमेंट अवलंबून असते. त्यामुळं दुर्दैवानं आपल्या बाबतीत असं काही घडलं तर डॉक्टरनी सांगितलेल्या तपासण्या मात्र आपल्याला कंपल्सरी करायला पाहिजेत, जाणून घ्यायला पाहिजे याच्याबद्दल. सर, आता ही ट्रीटमेंट जी आहे म्हणजे एकदा तुमच्याकडे रिपोर्ट्स आले की तुमच्या लक्षात येतं की नेमकं काय झालंय बाळाला, नेमकं हे पोस्ट कोविड MIS-C तर नाही आहे ना, आणि जर हे आहे म्हटल्यावर तुमची ही सगळी ट्रीटमेंट तातडीनं सुरू होत असेल. काय काय ट्रीटमेंट असते ही? आता ह्याचं वर्गीकरण केलेलं आहे माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. ओके. माइल्ड केसेसमध्ये ऑनगोईंग जी आपल्या रुटीन आजारांसाठी लागणारी जी ट्रीटमेंट आहे, सलाईन म्हणा, अँटीबायोटिक्स लागले गरजेप्रमाणे, इन्फेक्ट बाकीचं काही सुपर ॲडेड इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक्स, आणि ह्या सपोर्टिव्ह ट्रीटमेंटमधून बाळं बरी होऊन जातात. त्यांना काही लॉंग टर्म नंतर औषधं चालू ठेवावी लागत नाहीत. मॉडरेट केसेसमध्ये देखील थोडाफार एखाद्या वेळेस स्टिरॉइड्सचा रोल असतो, इंजेक्टेबल, ते दिली जातात. आणि सिव्हिअर केसेसमध्ये IVIG किंवा IVIG आणि स्टिरॉइड्स या दोघांची जोडी सोबत द्यावी लागते. आणि जेव्हा आपले करोनरीज इन्व्हॉल्ड असतात म्हणजे हृदयाची इन्व्हॉल्वमेंट होते, सिव्हिअरिटी आजाराची खूप जास्त असते, त्यावेळेला इवन आफ्टर डिस्चार्ज म्हणजे पेशंट हा पूर्णतः हेमोडायनॅमिकली स्टेबल होऊन म्हणजे एक आईवडिलांसाठी ते नॉर्मल दिसणारं बाळ डिस्चार्ज होतंय घरी, तरी देखील त्याला एक 4 ते 6 आठवडे तोंडाने औषध आपल्याला ही कंटिन्युअस घ्यावीच लागतात. आपल्याला ते ॲब्रप्टली बंद करता येत नाहीत आणि ही औषधं देखील आपण त्या ठराविक कालावधीसाठी चालू ठेवून नंतर सुद्धा त्याला आम्ही टेपरिंग म्हणतो. म्हणजे ऑल ऑफ अ सडन ती बंद नाही करता येत, त्याचा डोस टप्प्याटप्प्यानं कमी करून मग आपण ती पूर्णतः बंद करतो. ह्याला आपण कम्प्लीट ट्रीटमेंट असं म्हणतो. आणि ते वर्गीकरणानुसार असतं. म्हणजे जस्ट एका पेशंटला एवढा सगळा, जसं IVIG आणि मी स्टिरॉइड म्हणालो, IVIGची थोडीशी किंमत जास्त असते, तर एखाद्या पेशंटला IVIG द्यावं लागलं, एवढं खर्चिक सगळी ट्रीटमेंट आली, ह्याचा अर्थ तो सगळ्यांनाच नाही आहे. कारण ते आजाराच्या वर्गीकरणानुसार, सिव्हिअरिटीनुसार ती ट्रीटमेंट असते. त्यामुळे घाबरून जाऊ नये. जर तसं अनफॉर्च्युनेटली आपलं बाळ त्या सिव्हिअरिटीमध्ये जर जात असेल तर त्याला ती ट्रीटमेंट हे करणं गरजेचंच राहतं. कारण ती वेळ, तो गोल्डन आवर निघून गेला तर मग नंतर आपल्याला इवन हे सगळं ट्रीटमेंट देऊन पण ती तशी लागू पडत नाही, शरीर रिस्पॉन्स देत नाही. ह्याचं रिझन कारण महत्त्वाचे मोठे अवयव आपले इन्व्हॉल्ड असतात. त्याचं काम करण्याचे जे ऑर्गन फंक्शनिंग म्हणतो, कार्यक्षमता असते, ती जर एकदा ढासळली आणि योग्य वेळेत आपण त्याच्यावरती उपचार नाही केला तर ती डिकॉम्पेन्सेटेड फेजमध्ये जाते. त्यामुळे ते एक, जसं आपण म्हणतो की थकलेल्या घोड्याला आपण किती जरी मारलं ते काही ते शर्यत जिंकू शकत नाही. त्यामुळे तशा स्टेजमध्ये आपल्याला जायचं नाही. ह्याच्यासाठीच आपण हा ओव्हरऑल एक डिस्कशन केलं. आणि जरी मी एवढं हे सांगत असलो, प्रत्येक बाळाला एवढ्या सिव्हिअरिटीचं नाही जात, ते रेअर आहे. पण
आपल्याला एक हाय इंडेक्स ऑफ सस्पिशन ज्याला आपण म्हणतो की आपण इतर आजारांचा विचार करताना हा देखील एक आजार म्हणण्यापेक्षा ही एक टर्मिनॉलॉजी किंवा एक हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर बाळ रिस्पॉन्ड करत नसेल रुटीन ट्रीटमेंट्सला तर मात्र हा MIS हा भाग आपल्याला एक विचारात आणला पाहिजे. साधारणतः आम्ही नवजात बालकांमध्ये पण हे बघितलेलं आहे, म्हणजे ज्याला आपण निओनेट्स म्हणतो. ह्यांना कसा होतो तर ज्या वेळेला ते बाळ आईच्या पोटात असतं, गरोदरपणी आईला जर कोविड झालेला असेल तर त्याचे अँटीबॉडीज ते नाळेद्वारे बाळाला ट्रान्सफर केले जातात आणि त्या सुरुवातीच्या पहिल्या त्याच्या आयुष्यात म्हणजे 7 दिवसात वगैरे देखील आम्ही हे बघितलेले आहेत. अशा बऱ्याच त्याचा केस रिपोर्ट्स देखील त्याचे झालेले आहेत. त्यामुळे असं नाही आहे की बाबा हे 2 वर्षाच्या बाळाला होईल, 4 वर्षाच्या बाळाला होईल. अगदी जन्मलेल्या बाळापासून ते 18 वर्ष वयोगटापर्यंत हे कोणालाही होऊ शकतं. घाबरून जाण्याचं कारण नाही आहे, फक्त अवेअरनेस राहू दे. जर कुठलाही तुमचा सिम्पटम, कारण असा ह्याचा पिन पॉईंट किंवा एखादा असा फिक्स सिम्पटम्स नाही आहेत किंवा सगळेच असले पाहिजेत असंही नाही आहेत. ओव्हरलॅपिंग फीचर्स आहेत. इतर आजारांसारखाच हा इनिशियली बिहेव करतो, त्याची लक्षणं तशीच आहेत. फक्त रिस्पॉन्ड देत नसेल, अंगावर काढू नका. ओव्हर द काउंटर म्हणजे मेडिकलमधून नुसतं किंवा फार्मसीमधून औषधं घेतली, मागच्या वेळेला डॉक्टरांनी हे औषध दिलं होतं खोकल्यासाठी, तापासाठी, तेच घरी देत बसू नका. ठीक आहे, 1-2 दिवसाच्या पेक्षा जर आजारपण अंगावरती राहत असेल, बाळाचं खाणं 60% कमी येत असेल, लघवीचं प्रमाण आणि फ्रिक्वेन्सी कमी होत असेल आणि बाळ खेळत नसेल तर एकदा आपल्या बालरोग तज्ज्ञांच्या नजरेखाली जाऊ दे. त्यांना पूर्ण व्यवस्थित हिस्ट्री द्या, त्यांना तपासू द्या आणि मग ते अकॉर्डिंगली निष्कर्ष काढतील, तशा तपासण्या सांगतील आणि तसं आपण ट्रीटमेंट ते तुम्हाला देतील. डॉक्टरने इतकं क्लिअर आणि इतकं व्यवस्थित आणि इतकं डिटेल सांगितलेलं आहे. मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल या मुलाखतीमागे कुणालाही घाबरून सोडायचा उद्देश नाही आहे, पण नव्यानं या काही गोष्टी समोर येत आहेत तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं या एकाच उद्देशानं आज मी डॉक्टर स्वप्नील मिरजकर यांना इथे बोलवलं होतं आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्यात की नॉर्मल तापापेक्षा वेगळं काही आपल्या बाळामध्ये जाणवत असेल तर नक्की लगेचच बालरोग तज्ज्ञांकडे त्याला घेऊन जा. फार वेळ साध्या औषधांवर किंवा पूर्वी दिलेल्या औषधांवर काढू नका, एवढंच आपल्याला सरांनी सांगितलं होतं. आणि जेव्हा आपण बालरोग तज्ज्ञांच्या हातात आपलं बाळ देतो तेव्हा त्याची काळजी 100% चांगल्या पद्धतीनं घेतली जाते आणि त्याला भविष्यात एखादा जर असा प्रॉब्लेम होणार असेल तर तो होणार नाही याची सुद्धा खबरदारी डॉक्टर घेत असतात. तेव्हा नक्की असं काही वेगळं आढळलं तर आपल्या बालरोग तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या, बाळाला त्यांच्याकडे घेऊन जा आणि आपल्या बाळाला छान निरोगी ठेवा असं मी म्हणेन. सर, तुम्ही खरंच हा एक वेगळा विषय आपल्याशी डिस्कस केलात आज इथे आणि नक्कीच काही पालकांच्या मुलांमध्ये असे काही सिम्पटम्स दिसले किंवा तो पोस्ट कोविड MIS तर नसेल ना, तर हे सगळं ऐकल्यावर नक्की पालक आपल्या बाळाला बालरोग तज्ज्ञांकडे घेऊन जातील आणि हा जो कोविडच्या अँटीबॉडीजचा उद्रेक आहे तर तो नक्कीच हे डॉक्टर्स लोक रोखू शकतील असा आपल्याला विश्वास ठेवायला हरकत नाही. तर मंडळी, आज डॉक्टर स्वप्नील मिरजकर जे लहान मुलांचे तज्ज्ञ आहेत, बालरोग तज्ज्ञ आहेत, तर त्यांनी इथं येऊन हा विषय आपल्याशी डिटेलिंग त्याचं केलेलं आहे, आपल्याशी संवाद साधलेला आहे. सर, तुम्ही इथं येऊन हे सगळं आम्हाला सांगितलं, मनापासून धन्यवाद. थँक्यू मॅडम.